जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात जे काही अपडेट आहे तर ते अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर त्या अनुषंगाने बघा, आपल्याला माहिती आहे की पवित्र प्रणालीवर सध्या फेज 2 ची जी काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीची प्रक्रिया 20 तारखेपासून सुरुवात झाली आणि बहुतांश जे काही सध्या बघा आस्थापना आहे तर त्यांच्या जाहिराती पवित्र प्रणालीवर सध्या अपलोड झाल्या आहे आणि अपलोड होऊन सध्या ती अप्रूव्ह झाल्यानंतर सध्या बघा जे काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये सध्या बघा आपापल्या परीने जे काही आस्थापना आहे संस्था आहे तर त्या सध्या करायला सुरुवात झाली। तर आतापर्यंत आपण मागे देखील सध्या 4 ते 5 आस्थापनाच्या ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघितल्या आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा तुमच्या आजूबाजूला ज्या काही संस्था असेल तर त्या संस्थेच्या जाहिराती आल्या आहे किंवा नाही तर ते तुम्हाला सध्या कळेल। तर आज आपण महत्त्वाच्या या ठिकाणी 4 ते 5 पुन्हा ज्या काही आस्थापनेच्या जाहिराती दिल्या आहे तर त्या जाहिरातीबद्दल सध्या बघा माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमची पात्रतेनुसार सध्या बघा तुमचा जर विषय या ठिकाणी सामाजिक शास्त्र आहे किंवा भाषेसंदर्भात आहे, मग भाषेमध्ये तुमची मराठी आहे, इंग्रजी आहे का हिंदी आहे, त्यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये तुमचे जे काही स्पेशलायझेशन काय आहे त्यानुसार तुमच्या या ठिकाणी आजूबाजूच्या जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी तुम्हाला कळणार आहे। तर त्या अनुषंगाने शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर आपण या ठिकाणी बघा तुम्हाला ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील दाखवतो। तर आता ही जी जाहिरात आहे, पहिली क्रमांकाची जाहिरात आपण इथं बघतोय पवित्र प्रणालीवर। या ठिकाणी बघा शिक्षक भरती जाहिरात जी आहे तर टप्पा 2 यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्ध्याची जाहिरात आहे। आता ही वर्ध्याची जाहिरात जवळपास 30+ या ठिकाणी बघा जी काही पदं आहे तर ती पदं ह्याच्यामध्ये आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया। तर तुम्ही इथं बघा बघू शकतात की टोटल जी काही पदं आहे तर ती पदं देखील आपण बघूया पुढे। तर आधी बघा ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात माध्यम जे आहे तर ते मराठी माध्यम आहे। त्यानंतर पदं जर बघितली आपण तर इथं बघा 1ली ते 5वीची पदं आहे। त्याच्यामध्ये ही जी संपूर्ण जी जाहिरात आहे तर तो अनुदानाचा प्रकार तुम्ही बघू शकतात, हे 100% अनुदानित पदं आहे, बरोबर। तर ह्याच्यामध्ये आता 1ली ते 5वीसाठी जर बघितली तर त्याच्यासाठी एकूण पदं आहे 9 पदं, बरोबर। आणि त्याच्यासाठी शिकवण्याचं जे माध्यम असणार आहे तुमचं मराठी असणार आहे। पुढची वेकेन्सी आहे मराठी माध्यम संदर्भात 6 ते 8 या वर्गासाठी। तर 6 ते 8 या वर्गासाठी देखील बघा इथं जवळपास 8 पदं सध्या आलेले आहे। तर ह्याच्यामध्ये 8 जी पदं आहे तर ती 8 पदं कोणती आहे तर मॅथमॅटिक्स अँड सायन्स, बरोबर, म्हणजे गणित आणि विज्ञान संदर्भात एकूण 8 पदं सध्या इथं आलेली आहेत। पुढची पदं जर बघितली आपण 9वी आणि 10वीसाठी देखील पदं आहे। तर ती पदं इथं बघा 9वी आणि 10वीसाठी ती देखील 100% अनुदानित आहे। त्याच्यासाठी बघा इथं गणिताचं पद आहे, एकूण पदं 4 आहे 9वी आणि 10वीसाठी। पुढचं अजून या ठिकाणी बघा हायर सेकंडरी टीचर संदर्भात देखील जाहिरात आहे, 100% अनुदानित आहे। त्याच्यामध्ये इथं हिस्ट्री आणि जी काही लँग्वेज इंग्रजी असेल तर त्या अनुषंगाने इथं वेकेन्सी आली आहे, बरोबर, म्हणजे इतिहास आणि इंग्रजी विषयासंदर्भात एक वेकेन्सी आहे। त्यानंतर पुढचं पद आहे हायर सेकंडरीचंच म्हणजे 11वी 12वीसाठी, त्याच्यामध्ये सोशिओलॉजी त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, बरोबर। तर अशा अनुषंगाने इथं बघा 2 पदं त्यांचं देखील आलेलं आहे, जे ज्यांचं सोशिओलॉजी असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल तर त्यासाठी देखील इथं पदं आलेली आहे। त्यानंतर इथं पुढचं पद जर बघितलं आपण तर 20% अनुदानावर सध्या बघा हायर सेकंडरीचे परत पद आहे। त्याच्यामध्ये 20% अनुदानावर मराठी भाषा आणि या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स संदर्भात एक पद आहे। त्यानंतर पुढे बघा इथे अनएड संदर्भात देखील वेकेन्सी आहे, म्हणजे विना अनुदानित। तर त्या वेकेन्सी म्हणजे इथं तुम्ही बघू शकतात सर्वसाधारण 11वी आणि 12वी संदर्भात वेकेन्सी आहे। त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, इंग्रजी या ठिकाणी जे माध्यम आहे त्या संदर्भात आहे। त्यानंतर दुसरं केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स आणि मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीने एक वेकेन्सी इथं बघा ह्या जी काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये टोटल जी काही वेकेन्सी आहे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धे संदर्भात, तर इथं टोटल वेकेन्सी तुम्हाला बघा दिसते 30 वेकेन्सी सध्या या ठिकाणी टोटल वेकेन्सी इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आता जी काही संवर्ग जे काही सध्या बघा येतात तर त्याच्यानुसार देखील वेकेन्सी देण्यात आले। तसंच जे काही तुमचे इथं बघा जे काही प्रवर्ग जर बघितले आपण तर अनुसूचित जाती 3 आहे, अनुसूचित जमातीचे 8 पदं आहे, EWS साठी 6 पदं आहे, त्यानंतर ACBC साठी 2 पदं आहे आणि ओपनसाठी 3 पदं आहे। अशा पद्धतीने इथे 1ली पासून तर 12वी पर्यंत ही सध्या वेकेन्सी आलेली आहे। तर ही पहिली संस्था झाली। त्यानंतर तुम्हाला दुसरी संस्था देखील दाखवतो। तर दुसरी संस्थेविषयी बघा इथं कोणती संस्था आहे तर ही जी संस्था आहे तर ती योगेश मानव विकास प्रतिष्ठान हिंगणघाट जिल्हा वर्धा संदर्भात ही दुसऱ्या जी जाहिरात आहे तर ती दुसऱ्या संस्थेची जाहिरात इथं आपण बघतोय। तर ही जाहिरात देखील बघा 12/2/2025 ला अपलोड झालेली आहे। ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे
जवळपास इथं 6वी ते 8वीची पदं तुम्ही बघू शकतात. मॅथमॅटिक्स आहे, एक पद आहे. त्यानंतर दुसरं आहे मॅथमॅटिक्स अँड सायन्स, त्यासाठी देखील एक पद आहे. त्यानंतर 6वी ते 8वी लँग्वेज विषय आहे, इंग्रजीचं एक पद आहे. त्यानंतर पुढचं पद जे आहे तर ते 9 आणि 10 साठी आहे. हे परत मॅथमॅटिक्स आणि सायन्सचं एक पद आहे. त्यानंतर इथं अनुदान जे आहे तर ते 20% अनुदानावर तुम्हाला पदं जी आहे तर ती बायोलॉजीचं आणि मॅथमॅटिक्स अशा पद्धतीने एक एक पदं, म्हणजे जवळपास इथं जर वेकेन्सी असेल तर ती 6 वेकेन्सी ही जी काही संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये सध्या बघा आलेलं आहे. योगेश मानव विकास प्रतिष्ठान हिंगणघाट जी संस्था आहे तर त्याच्यामध्ये 6 जी पदं आहे तर ती इथं बघा आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढची वॅकन्सी जर बघितली आपण तर पुढची 3 नंबरची बघा संस्था संदर्भात माहिती घेऊया. तर इथं इंदिरा बहुउद्देशीय महिला विकास संस्था वर्ध्याची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये इथं जी काही पदं आहे तर एकूण 2 पदांची जाहिरात आहे. आणि ही जी पदं आहे तर इथं बघा हायर सेकंडरी टीचर आणि जे काही अनुदानाचा प्रकार आहे 40% अनुदानित आहे. त्याच्यामध्ये विषय मॅथमॅटिक्स आहे, त्यानंतर इंग्रजी विषय आणि मराठी विषय अशा पद्धतीने इथं जी पदं आहे तर एकूण 2 पदं सध्या बघा आलेली आहे 11वी आणि 12वीसाठी. बरोबर, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 11वी 12वीसाठी TET किंवा सीटेट कोणत्याही प्रकारची बघा तुम्ही ह्या ठिकाणी क्वालिफाय नसेल तरी तुमचं जर PG असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथं क्वालिफाय होतात, BEd वगैरे असेल. बरोबर, तर अशा पद्धतीने ही जाहिरात इथं आपण बघितली. त्यानंतर पुढची जी पदं भरती संदर्भात जाहिरात आहे तर ती देखील तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी बघा 4 नंबरची जाहिरात इथं आपण बघतोय. तर 4 नंबरची जी जाहिरात आहे तर पवित्र पोर्टल ह्या ठिकाणी बघा टप्पा 2 साठी लोक शिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्ध्याची ही जाहिरात इथं आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या ज्या जाहिराती आहे तर ह्या जाहिराती संपूर्ण 1ली पासून तर 12वी पर्यंत सध्या पदं जे आहे तर ते पाहायला आपल्याला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा काय आहे इथं. तर 6वी ते 8वी साठी पद आहे. बरोबर, तर एकूण पदं 2 पदं आहे. त्याच्यामध्ये शिकवण्याचा विषय इथं बघा इंग्रजी आहे आणि हे 100% अनुदानित आहे. पुढचं पद आहे या ठिकाणी सायन्स विषयासंदर्भात 6 ते 8 वर्ग. बरोबर, त्याच्यासाठी एक पद आहे. पुढचा विषय आहे इथं बघा 9वी ते 10वी साठी इंग्रजी विषयाची वेकन्सी आहे, एक पद आहे. पुढचं ह्या ठिकाणी बघा काय आहे हायर सेकंडरी टीचर संदर्भात, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र जर तुमचा असेल तर इथं संधी आहे, एक वेकन्सी आहे. त्यानंतर हायर सेकंडरीमध्ये परत इथं फिजिक्स विषय आहे तर तो विषयासंदर्भात देखील एक वेकन्सी आहे. म्हणजे जवळपास 6 वेकन्सी सध्या इथं टोटल वेकन्सी ही जी काही संस्था आहे तर ही संस्थेमध्ये आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या काही वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी आपल्याला काही संस्थेमध्ये बघा 30 ते 40 पर्यंत देखील वेकन्सी पाहायला मिळते आणि काही संस्थेमध्ये 2 ते 6 वेकन्सी किंवा 10 वेकन्सीपर्यंत सध्या इथं पाहायला मिळते. तर त्या अनुषंगाने जशा वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी सध्या इथं येत आहे. त्यानंतर इथं एक परत ह्या ठिकाणी जी जाहिरात आहे तर ती जाहिरात 1ली ते 5वीसाठी बघा लोक शिक्षण मंडळ जे आहे देवळी जिल्हा वर्ध्या संदर्भात, तर इथं 1ली ते 5वी संदर्भात देखील वेकन्सी आली. तर त्याच्यामध्ये अनुदानाचा प्रकार इथं 100% अनुदानित आहे. 2 पदं जी आहे तर ती 1ली ते 5वी संदर्भात इथं बघा वेकन्सी आलेली आहे. तर अशा ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या अपलोड झालेल्या आहे. त्यानंतर जी सध्या आपण बघितली यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्ध्या संदर्भात, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या वेकन्सी आहे तर त्या म्हणजे 30 वेकन्सी सध्या आपल्याला जी काही वर्ध्याची ह्या ठिकाणी संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये सध्या यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये एकूण 30 पदांची जाहिरात सध्या इथं पाहायला मिळत आहे. आणि ह्या ज्या जाहिराती आहे तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहे तर त्यांच्या जाहिराती इथं येणार आहे आणि त्या अनुषंगाने जशी पुढील माहिती येईल तशी तुम्हाला बघा देण्यात येईल. तर सध्या तरी बघा आपापल्या ह्या ठिकाणी जे काही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये ज्या सध्या संस्था असेल तर त्या संस्था नेमक्या कोणकोणत्या होत्या त्या संदर्भात तुम्ही कमेंट देखील करू शकता, जेणेकरून त्यांची जाहिरात आली आहे किंवा नाही हे तुम्हाला पुढे बघा अपडेटमध्ये आपण कळवू. तर सध्या तरी ह्या 4 ते 5 जाहिराती आत्ताच्या घडीला सध्या इथं पब्लिश झालेले आहे. तर तुमचं पात्रता ह्या संदर्भात असेल तर तुम्ही एक तुमचा ह्या ठिकाणी वेकन्सीनुसार एक अंदाज लावू शकतात की जेणेकरून तुमचा जो काही नंबर असेल तुमच्या पात्रतेनुसार तो नेमका कुठं लागू शकतो. त्या अनुषंगाने ह्या जाहिराती सध्या बघा प्रसिद्ध झालेल्या आहे. जशी पुढील माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल. तर हे संपूर्ण तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता
जास्तीत जास्त जे जाहिराती आहेत तर त्या जाहिराती सध्या बघा पवित्र प्रणालीवर अपलोड व्हायचं काम सध्या सुरू आहे. आणि जो काही महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये एडिट टॅब जो आहे तर तो एडिट टॅब नेमका आपल्याला कधी पाहायला मिळेल, तर जो काही पुढचा महिना आहे तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला एडिटचं जे काही ऑप्शन असेल तर त्या संदर्भात मे बी जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया पाहायला मिळू शकेल. कारण सध्या ज्या काही कोर्ट केस होत्या तर त्या कोर्ट केस म्हणजे या ठिकाणी जो काही 55-60 संदर्भात मुद्दा होता तर त्याचा निकाल जो आहे तर तो निकाल सध्या बघा त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो काही मॅटर आहे कोर्ट केस संदर्भात तो म्हणजे रयत शिक्षण संस्थेसंदर्भात. तर रयत शिक्षण संस्थेसंदर्भात देखील हेअरिंग आहे. तर ती हेअरिंग एक प्रकारे झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो निकाल येईल तर त्या निकालाला अनुसरून पुढील जी काही प्रक्रिया असेल फेज 2ची तर ती प्रक्रिया सध्या बघा त्या प्रक्रियेला गती येणार आहे. तर त्या अनुषंगाने इथं जर आपण एडिटचा जर ऑप्शनचा जर विचार केला तर आपल्याला ह्या महिन्याच्या एंडिंगमध्ये किंवा मग नेक्स्ट मंथमध्ये एडिटचा ऑप्शन सध्या मिळणार आहे. त्या अनुषंगाने सध्या ह्या जाहिराती अशा पद्धतीने अपलोड ह्या होत आहे. तर जशी पुढची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तसंच बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट तुम्ही करू शकतात, त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या मिळेल. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.